आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए। गुरुदेवांनी सांगितलं होतं की वनदेवींना जास्तीचे प्रश्न नका विचारू, जेव्हा त्या बोलतील तेव्हाच बोला। आणि गौतमी मातेने सांगितलंय की त्यांना कधीही एकटं सोडू नका, कायम त्यांच्या सेवेत राहा। हा, नाहीतर त्यांना राग येईल आणि त्यांच्या लोकात निघून जातील। शक्य आहे। पण सत्यवती, इंद्रलोकाच्याही वर कुठलं लोक आहे का? गुरुदेव म्हणाले होते ना की या इंद्रलोकापेक्षाही वरच्या लोकाहून आल्या आहेत। हे तर सगळं गुरुदेवांनाच माहित। तू पाहिलास का, जेव्हापासून आल्यात या एक शब्द देखील नाही बोलल्यात। नाही, एकदा बोलल्या होत्या गौतमी माते बरोबर। हो, एकदा बोलल्या होत्या, पण मनुष्य इतका शांत कसा राहू शकतो? एका दिवसात फक्त एक वेळ बोलणं। जर मी अशा प्रकारे शांत बसले तर माझा पोटच फाटेल। बस, आता जास्त बोलू नकोस, उठतील त्या। एक वन में एक राजमहल में घास बिछा धरती पर सोए, बिरहा का गंगा जल आकर दोनों के नैनों को धोए।
सर पर अंतर में वेद ही का चित्र संजोए। राजकाज में लीन यंत्रवत रहते रघुवर, सबकी सुनते सबको देते न्याय बराबर। राम राज में कष्ट किसी को कुछ नहीं, दिल भर कोई न जाने बीत रही क्या राम के मन पर, जिसके आने की नहीं आशा, विरही मन उसका मुख जोए। बैरागी का जीवन जीते दोनों को कितने दिन बीते। सीता जपती राम की माला, राम हृदय कहे सीते सीते। बिरहा के इस अतल सिंधु ने राम सिया के हृदय डुबोए। बिरहा के इस अतल सिंधु ने राम सिया के हृदय डुबोए। तीनों लोक हैं सहमे सहमे, अब क्या बीते अब क्या हुए। वाल्मीकि चिंतित हुए, दशा सिया की देख, कैसे बदलेगी सिया यूं विधना के लेख। कर्तव्य प्रण संकल्प सबके सब यूं ही रह जाएंगे, इस भावना के वेग में त्यों लोक ही बह जाएंगे।
मुली, कसल्या विचारात पडलीस? काही नाही गुरुदेव, बसल्या बसल्या मन असंच अयोध्येत जाऊन पोहोचलं. जर मनाने सारखं सारखं अयोध्येतच जायचं होतं तर अयोध्या सोडलीच का? मनच आहे, वारंवार त्यांच्या चरणांपाशी जातंय. मुली, मनाचा तर स्वभावच असा असतो की ते इथून तिथं भटकत राहतं. मनुष्य जर आपल्या मनाच्या अधीन झाला तर त्याचं मन त्याला इथून तिथे भटकवतच राहतं. परंतु ज्याने आपलं लक्ष निर्धारित केलं असेल त्याच्याकडे मनाच्या मागे वेड होऊन इथून तिथे आणि तिथून इथे भटकण्यासाठी वेळच कुठे असतो. त्याला तर केवळ त्याच मार्गावर पुढे जायचं असतं जो त्याला त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवतो. मुली, तू एक लक्ष घेऊन चालली आहेस. तू पूर्वजांसमोर जी शपथ घेतली होतीस ती आठव. तू म्हणाली होतीस, मी मिथिला नरेश, राजा जनकाची कन्या सीता, आपले महान पती आपले भगवंत श्रीराम यांच्या चरणांची शपथ घेऊन वचन देते की आज नंतर माझी सावली देखील आपल्या पवित्र राजकुळावर नाही पडणार. मी आपल्या नावाचाही त्याग करत आहे, म्हणजे हे कलंकित नाव कुणाच्या जिभेवर येऊ नये. रघुवंशाची भावी संतान मी माझ्या गर्भात धारण करून जात आहे आणि हे वचन देते की त्या अपत्याला अशा योग्यतेचं बनवीन की आपल्या नावाला आणि कीर्तीला आणखी उज्ज्वल करेल. आणि वीरतेच्या क्षेत्रात आपल्या पूर्वजांच्याही पुढे जाईल. तू ज्या अपत्याला आपल्या पूर्वजांपेक्षा मोठा प्रतापी आणि वीर बनवण्याचा संकल्प केलायस त्या अपत्यावर काय सदैव औदास्य आणि भटकत्या मनाचे संस्कार करणार आहेस का तू? तुझ्या या मनस्थितीचा काय परिणाम होईल तुझ्या अपत्यावर? तू तुझ्या मनामध्ये निराशा आणि औदास्याला जागाच नाही दिली पाहिजेस. तू एका कर्मवीर आईप्रमाणे आपल्या अपत्याचं भविष्य, आपल्या कुळाचं भविष्य आणि आपल्या देशाच्या भविष्याच्या बाबतीत आशावादी विचारांचं एक ज्योतिर्मय वातावरण चारही दिशांना पसरवलं पाहिजेस, जे सर्व जीवन उज्ज्वल करेल. मुली, ज्यांना भविष्याची निर्मिती करायची असते त्यांना मनाच्या अधीन होऊन नाही चालत, उलट मनाला आपल्या अधीन करून पुढे चालतात. म्हणूनच मुली, मनाच्या अश्वाला लगाम घालून त्याला आपल्या लक्ष्याच्या मार्गावर चालव. मला क्षमा करा गुरुदेव, आपला उपदेश खरा आहे, परंतु राघवांचा वियोग अगदी असहनीय आहे. मला माझ्यापेक्षा अधिक चिंता त्यांची असते. माझ्या समोर तर एक लक्ष्य आहे,
परंतु त्यांच्या समोर तर साऱ्या राजमहाला केवळ अंधकार अंधकारच आहे. मुली, जीवन राजमहालाच्या अंतःपुरातच समाप्त होत नसतं. जीवन खूप विशाल आहे. एका राजासाठी कार्यक्षेत्र दूरपर्यंत पसरलेलं असतं. राघव कर्तव्यात होऊन सावरून जातील, परंतु जर तू नाही सावरलीस तर तेही नाही सावरणार. दोन प्रेमी जीवांमध्ये त्यांच्या मनाची तरंग एका अदृश्य रूपाने एक दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतच असतात. जर तू अशा प्रकारे विरह आणि दुःखाचे तरंग पाठवत राहशील तर ते त्याच लाटांमध्ये बुडून राहतील. त्यांच्याकडे कर्तव्यपरायणता, कर्मवीरता आणि आशेच्या ज्योतींचे तरंग त्यांच्याकडे पाठवले पाहिजे. तेव्हाच तू त्यांची खरी मदत करशील. मुली, या विरह आणि निष्क्रियतेच्या अंधकारातून बाहेर पड आणि एका ज्योतिर्मय उज्ज्वल भविष्याच्या निर्माणात मग्न हो. हे विसरू नकोस की एका महान बलिदानाच्या मार्गावर तू एक खूप मोठी जबाबदारी घेऊन चालली आहेस. मला असं वाटतंय गुरुदेव, जसं की तुम्ही नदीच्या उसळलेल्या लाटांमधून बाहेर काढून मला स्थिर जमिनीवर उभं केलंय. तुम्हाला शत शत प्रणाम. तुम्ही मला आशीर्वाद द्या की मी तुम्ही सांगितलेल्या मार्गावर दृढतेने वाटचाल करू शकेन. देवी भगवतीची शक्ती तुला प्रदान हो. एक राजसी रथ अयोध्येच्या दिशेने येत आहे. त्याच्या मागे सेनेची एक तुकडी आहे. जरा पाहून कळव की रथ कुणाचा आहे. अंधारात दिसत नाहीये. आपल्या सैनिकांना तयार ठेवा. जशी आज्ञा. मिथिला नरेश महाराज, जनक यांचा रथ अयोध्येच्या द्वारावर उभा आहे. महाराज स्वयं रथात स्वार आहेत. द्वार उघडलं जावं. दार उघडलं जावं.
दादा, महाराज जनक आले आहेत. महाराज जनक कुठं आहेत? राजमहालात प्रवेश करत आहेत. दादा, महाराज जनक आले आहेत. महाराज जनक कुठं आहेत? राजमहालात प्रवेश करत आहेत. आसन ग्रहण करा. अंतःपुरात जाऊया. चला. राम, महाराज, मी तुमच्या हृदयाची स्थिती समजू शकतो. एका दुःखी पुत्रीच्या पित्याच्या मनात जे शेकडो प्रश्न येतात ते या क्षणी तुमच्याही मनात येत असणार.
तुम्ही ते सगळे प्रश्न मला विचारू इच्छित असाल की माझ्या मुलीसोबत जो घोर अन्याय तू केला आहेस त्याचं काय कारण, तिचा दोष काय होता, आपण माझ्यावर अमानुष व्यवहार आणि एका दुर्बल स्त्रीवर अन्याय करण्याचा आरोपही लावू इच्छित असाल, परंतु एका पुत्रीच्या पित्याच्या नात्याने तुमच्या जिभेला कुलूप लावलं असणार आणि तुम्ही इच्छा असूनही काही विचारत नसाल. मला हा प्रश्न पडला होता की तुम्ही एक ना एक दिवस हे सारे जाब मला विचारण्यासाठी इथे याल, तेव्हा मी काय उत्तर देऊ. महाराज, आपल्या या समस्त मूक प्रश्नांचं माझ्याकडे एकच उत्तर आहे की आपण जे काही आरोप माझ्यावर लावू इच्छित आहे ते सगळे सत्य आहेत. मी परम दोषी आहे. मी दोषी आहे तुमचा आणि सीतेचा. मी माझा दोष स्वीकार करतो आहे. तुम्ही यासाठी जी काही शिक्षा तुम्ही मला द्याल ती मला स्वीकार आहे. राम, शिक्षा तर तू स्वतःला देत आहेस. यापेक्षा अधिक शिक्षा मी तुला काय देऊ. मी तर नियतीचा हा खेळ पाहत होतो की कशा प्रकारे एक महामानव त्या पापाची शिक्षा भोगतोय जे त्याने कधी केलंच नाहीये. मी तुझी ही तपोभूमी पाहतोय जिथे एक राजा आपल्या राजमहालात राहूनही साधू झालाय. राम, तुझ्या या अवस्थेने मनाला वेदना होत आहे. आणि जी राजमहालाची महाराणी असूनही असहाय्य अवस्थेत वनांमध्ये रानोमाळ भटकत असेल, तिच्याकडे तुमचं लक्ष नाही जात आहे का? हे जे तू सीतेला असहाय्य समजतो आहेस त्यावरून कळतंय की तू माझ्या मुलीला ओळखलंसच नाहीयेस. राम, माझी मुलगी असहाय्य नाहीये. तिचा सहाय्यक आहे तिचा धर्म. आणि ज्या स्त्रीचं सहाय्य तिचा धर्म करतो ती कधीही असहाय्य आणि दुर्बळ नसते. जर माझी मुलगी खरोखरच असहाय्य असती तर त्याच दिवशी तिचा पिता तिच्या मदतीसाठी आला असता. कारण त्याच रात्री मला हे समजलं होतं. त्याच रात्री समजलं होतं? मग तुम्ही का नाही आलात? सीतेचा असाच आदेश होता आणि आजही मी आलोय.
ते सीतेचा आदेश पाळण्यासाठीच. सीतेचा आदेश पाळण्यासाठी? तुम्ही सीतेला भेटला आहात का? नाही. मग आदेश कसा काय? जाण्यापूर्वी जेव्हा तिने त्यागाचा निर्णय घेतला होता तेव्हा तिने आपल्या परिचारिकेसोबत मला हे पत्र पाठवलं होतं. त्यात तिने आपला हा निर्णय आणि कारणाचं पूर्ण विवरण लिहिलं होतं. मग हे वाचूनही तुम्ही तिच्या निर्णयासोबत सहमत कसे काय झाला? तुम्ही इथे येऊन तिचा निर्णय बदलण्याचा प्रयास का नाही केलात? तुझे प्रयास काय कमी होते का? मग तू तिचा निर्णय कसा नाही बदलू शकलास? तू कसा सहमत झालास? तिने तिच्या तर्कांनी मला विवश केलं होतं. अशाच प्रकारे तिने मला देखील शांत केलं. तिच्या पुढे मी हरलो, परंतु ती या बलिदानामुळे इथे तुझ्या या कुळाचा गौरव वाढवून गेली, तर तिथे माझी मान देखील गर्वाने ताठ करून गेली. हे पत्र वाचून सीतेचे पूजन आणि तिला वंदन करण्याची इच्छा होते. तिच्यावर संपूर्ण स्त्री जाती युगायुगांपर्यंत गर्व करत राहील. पहा राम, जाताना देखील तिला तुझीच चिंता होती. म्हणूनच तर तिने मला थांबवलं होतं. बघ बघ ना राम. जाण्याच्या आधी किती वाटतंय की तुमच्या श्रीचरणांचं दर्शन करून यावं. काय माहीत पुन्हा या जन्मात ही संधी मिळेल की नाही मिळणार. परंतु जर तुम्ही इथे आलात तर राघव स्वतःला दोषी मानून तुमच्याशी नजर मिळवू शकणार नाही. माझे पती तुमच्या समोर लज्जित व्हावे हे मला सहन होणार नाही. म्हणून तुम्ही अयोध्येत येणार नाही, त्यांना काही प्रश्न नाही विचारणार. यासाठी मी तुम्हाला माझी शपथ घालत आहे. आणखी एका गोष्टीची शपथ तुम्हाला घालते. जर तुम्ही असं ऐकलं की माझ्या जाण्यानंतर राघव स्वतःला सांभाळू शकले नाही, तर मात्र तुम्ही ताबडतोब अयोध्येला याल, त्यांचं सांत्वन कराल. त्यावेळी माझ्या रामजवळ यावेळी कोणीही मोठी व्यक्ती नाहीये, पिताश्री सुद्धा नाहीये आणि माताश्री खूप दूर आहे. बाकी सगळे लहान आहेत. आपलं दुःख ते कुणाला सांगतील? अशा वेळी त्यांना तुमच्या आधाराची खूप आवश्यकता भासेल. म्हणूनच जेव्हा तुझ्या अवस्थेमुळे विवश होऊन लक्ष्मणाने मला हा संदेश पाठवला की तू किती कठोर व्रत धारण केला आहेस, अशा प्रकारे
तू संसारापासून विरक्त होत आहेस. म्हणून मला यावं लागलं. माफ कर दादा, मला तुमची मौन वेदना सहन नाही झाली. कधी आपल्या मनाची गोष्ट तर सांगितलंय. आम्हा सर्वांसमोर केवळ हसू घेऊन वावरता. एक हास्याने अश्रूच्या नदीवर बांध नाही बांधला जाऊ शकत. किनारे तुटून जातील, पूर येईल आणि सारी अयोध्या बुडून जाईल. मग काय होईल? याच काळजीनं घाबरून जाऊन मी महाराजांना संदेश केला. रघुकुलाची नाव प्रवाहात अडकली आहे, तिला येऊन सांभाळा. राम, मी तुला हे सांगायला आलो आहे की माझ्या मुलीचं बलिदान व्यर्थ नको घालवूस. तिने इतका मोठा त्याग केला आहे तुला आदर्श राजा सिद्ध करण्यासाठी, जो त्याच्या प्रजेला सुखी ठेवेल. तू दुःखाला आपला सोबती बनवशील तर दुसऱ्यांना सुख कसं देशील? आणि मग तुझ्या आत्मपीडांचे तरंग सीता जिथेही असेल तिथपर्यंत अवश्य पोहोचत असते. आपल्या या दुःखाने तू तिलाही दुःखी करत राहशील, कारण पती पत्नीचे आत्मे एका गोड संबंधाने एकमेकांशी जोडले असतात. सीतेच्या गर्भात वाढत असलेल्या तुझ्या अपत्यासाठी तुला तुझ्या मनाला वेदनांच्या राज्यातून काढून कर्माच्या राज्यात रमवावं लागेल. सीतेची माता महाराणी सुनैनाने देखील मला तुला हे सांगायला सांगितलं आहे. मातेने केवळ संदेश पाठवला आहे, स्वतः नाही आल्या. बरोबरच तर आहे, जे अयोध्येमध्ये सीता नाही त्या अमृत नगरीत येऊन त्या काय करतील? नाही राम, असं काही नाहीये. ती अवश्य येऊ इच्छित होती, परंतु तिची तब्येत अशा अवस्थेत आहे की ती पलंगावरून उठू देखील शकत नाही. काय झालं मातेला? मुलीचं दुःख. ती आई आहे ना, आईला आपल्या मुलीचं दुःख सहन होत नाही. ज्या दिवशी ते पत्र मिळालं, ती आपलं काळेज धरून जी पलंगावर बसली ती आजपर्यंत नाही उठली. पित्याप्रमाणे तिचं हृदय कठोर नाहीये. ती आई आहे. आई?
माझ्या पापाचं फळ म्हणून सगळेच वेदना सहन करत आहेत. त्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील? कसा निर्दयी आहे राम. आमच्या मुलीबरोबर इतका मोठा अन्याय झाला आहे आणि तो ज्याच्यामुळे आपली मुलगी इतके भयान कष्ट भोगत आहे, तो 2 क्षणांसाठी सांत्वन करायला देखील नाही आला. जर तुमची आज्ञा असेल तर मला त्यांच्या सेवेत गेलं पाहिजे. जर असं होऊ शकलं तर मोठे उपकार होतील आमच्यावर. तुझ्या येण्याने महाराणी सुनैनाला बरं वाटेल. तुला पाहून कदाचित ती वाचेलही. मला हे माहित आहे, तरीही अयोध्येच्या महाराजांना मिथिलेला बोलावण्याचं साहस नाही करू शकलो. महाराज, राम अयोध्येचा राजा जरी असला तरी राम तुमचा पुत्रही आहे. मुलाला अशी आज्ञा करण्यात पिता इतका संकोच तेव्हाच करतो जेव्हा त्याला पुत्रामध्ये काही खोट जाणवते. माझ्यात खोट तर असणारच. नाही राम, तुझ्या मनात खोट असण्याची कल्पना करणंही पाप आहे. माझ्याकडून चूक झाली. मला हा संकोच करायला नको होता. तुझ्या येण्याने महाराणी सुनैनाला जीवन दान मिळेल. जमलं तर माझ्या बरोबरच चल मुला, माझ्या बरोबरच चल. महाराज राम, आपला निर्णय योग्यच आहे. तुम्हाला मिथिलेला अवश्य गेलं पाहिजे. आपल्याला पाहून मिथिलावासियांना थोडं बरं वाटेल. विशेषतः महाराणी सुनैना यांचं थोडं सांत्वन होईल. आपली यात्रा सफल होवो. काय राम येत आहेत? हो महाराणीची. काय खरंच राम येत आहेत? हो महाराणीची. त्यांनी महाराजांसोबत नगरात प्रवेश केला आहे. राजमहालात पोहोचतच असते. जा, त्यांच्या आगमनाची तयारी करा आणि माझ्यासाठी पूजेची थाळी तयार करा. तुम्हाला उठण्याची आवश्यकता नाही. आपली तब्येत बरी नाहीये महाराणीची. अरे, ही तब्येतीचा विचार करायची वेळ आहे का? जा जा, त्यांच्या स्वागताची तयारी करा. जा, अरे जा जा, त्यांच्या स्वागताची तयारी करा.
सदा सुखी राहा. चिरंजीव भव. महाराजांनी जर आधीच कळवलं असतं तर आम्ही तुमच्या स्वागतासाठी सारं नगर सजवलं असतं. अयोध्या नरेश मिथिलेत आले आहेत तर त्यांचं स्वागत त्यांच्या योग्यतेचं झालं पाहिजे. माते, अयोध्येचा नरेश नाही, तुमचा पुत्र राम तुम्हाला भेटायला आला आहे आणि तुमची क्षमा मागण्यासाठी आला आहे. मला माहित आहे की तुमचं हृदय मला कधी क्षमा करणार नाही. तरीही इतक्या वेदना आणि इतकं असीम दुःख जे तुमच्या हृदयाला झालं आहे, यासाठी तुम्ही मला क्षमा करा. क्षमा मागणं हे तुझं काम नाहीये राम. हा तर नेहमीच मुलीकडच्यांचा धर्म आहे. आई, जर तुम्हीच असं म्हटलात तर मला धीर कोण देणार? मी इथे आलोय ते तुमच्या स्नेहपूर्ण मांडीवर माझं तापलेलं डोकं ठेवायला. तुम्ही तुमचा स्नेह आणि ममतेचा हात जर माझ्या डोक्यावर ठेवलात तर मी जीवनाचं हे विष देखील धैर्य स्वीकारून पिऊ शकेन. महाराणी सुनैना, राम तुमच्याकडून सांत्वन मागायला आणि तुमचं सांत्वन करायला आला आहे. तुम्ही जर अशाच प्रकारे दुःखी राहाल तर मग त्याला धीर कसा द्याल? महाराज, मी काय करू? ही सारी माझ्या मोहाची दुर्बलता आहे. राम, जरी मी सीताला स्वतः जन्म दिला नसला तरीही ती मला सर्वात अधिक प्रिय आहे. तुम्हाला आपलं दुःख दिसतंय महाराणी, परंतु रामाचं दुःख नाही दिसून येत आहे. राम निर्दोष आहे. तो देखील तितक्याच वेदना सहन करतोय जितक्या तुम्ही, कदाचित तुमच्याहूनही अधिक. परंतु तो कुणाला ते दुःख दाखवू शकत नाही. तो किती सहन करतोय ते लक्ष्मणाला विचारा. तो दर क्षणाला, दर पळाला त्याचा साक्षीदार आहे. अगदी वनवासाप्रमाणे आजही लक्ष्मण निद्रेचा त्याग करून प्रतिपळ, प्रतिक्षण केवळ आपल्या भावाच्या पीडेला पाहत बसतो. दोघांनाही तुमच्या ममतेच्या आसऱ्याची आवश्यकता आहे. यांना हृदयाशी लावून सांत्वन करा महाराणी. मी आपल्या वेदनांमध्ये तुझ्या वेदनांना विसरून गेले होते. मला तू क्षमा कर. मी तुझी आई आहे आणि आईच्या ममतेचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. वत्स, मी तुला आणि सीतेला कधीही वेगळं नाही समजले. मला सदैव सीतेमध्ये तू आणि तुझ्यामध्ये सीता दिसली आहे. आता तूच माझ्यासाठी राम आहेस आणि तूच माझ्यासाठी सीता आहेस. माझा पुत्रही तूच आहेस
आणि कन्याही तूच आहेस. माते, आज तुम्ही तुमच्या रामाला एक नवं जीवन दान दिलेलं आहे. लक्ष्मण, मोठा भाऊ एकटा पडलाय. सीतेची उणीव तर भरून नाही काढता येणार, परंतु तू आणि उर्मिला दोघं मिळून इतकी सेवा करा की सीतेची उणीव हृदयात रुतणार नाही. महाराणी, आता त्यांना विश्रांती घेऊन द्या. राम, लक्ष्मण, आपल्या कक्षेत चला आणि थोडी विश्रांती घ्या. जा बेटा, जा. लक्ष्मण, महाराज जनक आणि महाराणी किती उदार आहेत. मला वाटलं होतं की महाराणीचं हृदय दुःखी असेल, म्हणून त्या भलं बुरं बरंच काही बोलतील. परंतु त्या तर त्यांना जेवढं बोलायला हवं होतं तेवढंही नाही बोलल्या. आपण त्यांच्याकडून औदार्य शिकलं पाहिजे. महाराजांचा विजय असो. अरे चंद्रप्रभा, ते महाराणींनी सांगितलं आहे. महाराणींनी जे सांगितलं आहे ते नंतर सांग, पण आधी जे मनात आहे ते तर बोल. जेव्हा मी आलो होतो तेव्हा तुझ्या मनात इतका रोष होता की तुझ्याच्याने सहन नव्हता होऊ शकत. तू सीतेची जवळची सखी आहेस. तुला माझ्यावर रागवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तुझ्या मनात जो काही क्षोभ आहे की तुझ्या सखीला वनात का पाठवलं गेलं, तिच्यावर एवढा मोठा अन्याय कुठल्या अधिकाराने केला गेला, आणि आणखी काही बोलायचं असेल ते बोलून टाक. मन हलकं होऊन जाईल. इतक्या वेदना आत दाबून ठेवशील तर या वेदना तुला असह्य होतील. जे बोलायचं आहे ते बोलून टाक. तुला पूर्ण अधिकार आहे. आम्हाला काय अधिकार आहे तुम्हाला काही बोलण्याचा? तुम्ही तर अवधेचे राजा आहात. मिथिला वाले तर बिचारे मुलीकडचे आहेत. ते तुम्हाला काहीच नाही बोलू शकत. परंतु मी मिथिलेच्या सगळ्या भिंतींवर लिहेन की मिथिला वाल्यांनो, आता पुढे कधीही अयोध्येत आपली मुलगी देऊ नका. ते तिची कदर नाही करू शकत. ते तिची कदर नाही करू शकत.
बरोबरच बोलते आहेस, बरोबरच बोलते आहेस. महाराणीची, जावई बापू तुमचा निरोप घ्यायला येत आहेत. अच्छा. आता आज्ञा द्या माते. सदा सुखी रहा, दीर्घायू हो, सुखी हो. आज्ञा असेल तर काही बोलू का? बोल राम, काय आहे? आई, आता मी एकटा पडलोय. जर मला त्या योग्यतेचा समजत असाल तर माझ्याकडे काही दिवस अयोध्येत येऊन राहाल तुम्ही? मी तुमची सेवाही करू शकेन आणि कधी कधी थकून भागून तुमच्या मांडीवर माझं थकलेलं डोकं ठेवू शकेन. मी नक्की येईन राम, मी नक्की येईन. तुला पाहिल्यावर मला तुम्हा दोघांनाही पाहिल्याचा भास होतो, म्हणून मी तुझ्याकडे अवश्य येईन. लक्ष्मण, उर्मिलेला, मांडवी आणि श्रुतकीर्तीला सांग, आईने खूप खूप प्रेम पाठवलं आहे. सर्वांचं हे कर्तव्य आहे की राजा आणि मोठा भाऊ म्हणून रामाची सर्वांनी सेवा करावी. भरत आणि शत्रुघ्नला माझं प्रेम द्या. हो आई. तुमच्या राज्यात सुख आणि समृद्धी राहो. महाराज, परत जाण्यापूर्वी यांना कुलदेवतेच्या मंदिरात जरूर घेऊन जा. अवश्य. चल राम. राम, लक्ष्मण, आज आपल्या कुलदेवतेच्या समोर उभा राहून मी तुम्हाला जीवनाचा एक मूल मंत्र देतो. राम, जीवनात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्हींचं येणं अनिवार्य आहे. शुक्ल पक्षाचं चांदणं कधीही कायम राहत नाही, त्याचप्रमाणे कृष्ण पक्षाचा अंधारही कधीच कायम राहत नाही. काळाचा धर्म आहे बदलणं. दिवसाला रात्रीत आणि रात्रीला दिवसात बदलणं हीच काळाची गती आहे. हाच विचार करून माणसाने कृष्ण पक्षाच्या अंधाराला घाबरून हताश नाही झालं पाहिजे. सुखाच्या पश्चात दुःख तर येणारच आहे, परंतु या दुःखाच्या अंधारात मानवाला आपल्या धर्माच्या प्रकाशाने मार्ग तयार केला पाहिजे. यालाच पुरुषार्थ म्हणतात.
निराशेच्या धर्तीवर आशेचे बीज पेरले पाहिजेत. हेच बीजारोपण भविष्यात फळ देते. हेच मानव कर्तव्य आहे आणि मानव आदर्शही. खरं सांगितलं महाराज जनकांनी की हेच मानव कर्तव्य आहे आणि हाच मानव आदर्श. जीवनात कृष्ण पक्ष आल्यावर त्याच्या अंधकारात कशा प्रकारे धर्माचा सरळ मार्ग निर्माण केला पाहिजे हाच आदर्श आता आपल्याला स्थापित करायचा आहे. महाराज राम, आज सारा समाज तुमच्याकडे पाहत आहे. यासाठी नवनवीन कीर्ती मानदंड स्थापित करण्याचं उत्तरदायित्व आता तुमच्यावर आहे. निष्क्रियता सोडून आता तुम्हाला क्रियात्मक कर्माच्या पथावर चालायचं आहे. या वैराग्याच्या काळात महाराज जनकांनी कर्माचा जो उपदेश केला आहे तो मोठा गूढ तत्व आहे. वैराग्याची ही परिभाषा हृदयराज जनकांसारखा परमज्ञानीच करू शकतो, ज्यामुळे रागही नाही सुटणार आणि त्याचं बंधनही नाही होणार. हे परमज्ञान राम यांचं मनन कर. मंगल भवन अमंगल हारी, जब हो सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, हिय की प्यास बुझत न